राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत व्हीएमबी महाविद्यालयात विशेष उपक्रम राबविण्यात आले। या योजनेच्या माध्यमातून चांगापूर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रेणुका ढोणे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्याबद्दल आणि त्यामागील प्रयत्नांबद्दल जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट। व्हीएमबी महाविद्यालय अमरावतीच्या बीए आणि बीएससी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून चांगापूर येथे विशेष शिबिर आयोजित केलेत। या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, शासनाच्या योजनांबाबत जनजागृती शिबिरे तसेच महिला सक्षमीकरण व गाव विकासाच्या उपक्रमांवर भर देण्यात आला। विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजना राबविल्या जाते आणि या सेवेच्या या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जीवनामध्ये उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी आणि समाजाला आपल्याकडून काहीतरी देण्यासाठी या योजना शासनाकडून राबविल्या जातात। आणि विद्यालय स्तरामधून विद्यापीठातून जेव्हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर असतो त्याच वेळेला NSS चे विद्यार्थी जे आहेत ते विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवतात। एखादं गाव असो त्याला चांगला जनजागृती करण्याचं काम करतात, कुठेतरी त्या गावाला साक्षर करण्याचं काम करतात आणि त्या गावाचा विकास घडवून आणण्याचं काम करतात। आपल्या इथे अमरावतीची विद्यार्थिनी आहे जिला नुकतंच राज्य शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार तिला देण्यात आलेला आहे। कुमारी दर्शना ढोणे रेणुका ढोणे आपल्यासोबत आहे। आणि रेणुका, काय तुझी प्रतिक्रिया? आज तुला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आणि आज तुला NSS चा एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून राज्य शासनाने निवडला, काय म्हणणार? मला फार आनंद झालाय की मला हा पुरस्कार मिळालेला आहे। या पुरस्कारामागे माझं 3 वर्ष आहेत। जसं की मी ज्या टाइमला NSS मध्ये ऍडमिशन घेतलेली होती, काही माहिती नव्हतं कसं काय असते, बट जसं एक एक वर्ष येत गेलं तसं एक एक कॅम्प येत गेले। त्या कॅम्पमध्ये प्री आयडी परेड असो, उत्कृष्ट आव्हान कॅम्प असो, विविध ऍडव्हेंचर कॅम्प असो, असे विविध कॅम्प होत गेले व त्या कॅम्पमध्ये आम्ही इन्व्हॉल्व होत गेलो। एक एक कॅम्प असे संत गाडगे बाबा मध्ये मॅनेजमेंट टीम असो, कोणताही कार्यक्रम म्हटलं की आमची मॅनेजमेंट टीम तिथं असायचं। त्या मॅनेजमेंट टीम मध्ये त्या टीमला लीड केलेलं आहे। आव्हान कॅम्प होता, आता होऊन गेलेला, त्या तिथे टीम होती, ते टीम आलेला विद्यार्थी होते, विविध क्षेत्रातून आलेले तिथे लीड केलेलं आहे। त्यानंतर आमचा कॅम्प यावली शहीद इथे जातो, तिथे 7 दिवसाचं आमचं विशेष शिबिर असते। त्या कॅम्प शासनाचे तिथे 7 दिवसाचे 7 कार्यक्रम असतात। ते कार्यक्रम आम्ही तिथे 7 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवतो। त्याचबरोबर आम्ही समाजात जेव्हा कार्य करतो कोणतेही, तर आम्ही तिथे जनजागृती करतो व आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जी आहे NSS ची भावना किंवा NSS चं काही, तर आम्ही तिथले जे विद्यार्थी आहेत, नागरिक आहेत, ते पण आमच्या सोबत येऊन मिसळून आम्हाला ते सहकार्य करतात। असे विविध काम आम्ही तिथे केलेले आहेत। आणि जसं NSS मध्ये आली त्या टाइमला डॉक्टर मिलिंद काळे सर हे होते तिथले कार्यक्रम अधिकारी आमचे, तर यांच्या मार्गदर्शनाखाली मला हा पुरस्कार मिळालेला आहे। एवढं सर। एकूणच मिलिंद काळे सर यांच्या नेतृत्वात आणि हे राष्ट्रीय सेवा संघाचे म्हणजे ज्या सेवा योजनेचे समन्वयक म्हणून काम करत होते आणि त्याच माध्यमातून VMB महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी राज्य शासनामध्ये उत्कृष्ट विद्यार्थिनी झालेल्या आहे। सर, काय म्हणणार, काय तुमची प्रतिक्रिया? एकूणच तुम्ही कशा प्रकारे राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम राबवतात? शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, आधीचं नाव VMV, आताचं शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या NSSच्या स्वयंसेविकेला कुमारी रेणुका ढोणे हिला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल मी महाविद्यालयाचे संचालक यांच्यातर्फे व आमच्या सर्व चमूतर्फे प्रथम अभिनंदन करतो आपल्या चॅनलवरती। आणि NSS म्हणजे समाजातील लोकांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये संस्कार घडण्याकरता, त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होण्याकरता, त्याचप्रमाणे ज्या समाजात ते राहतात त्या समाजातील विविध घटकांसोबत सुसंवाद साधून त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहे त्याची जाणीव करून त्या समस्याचं निराकरण करण्याकरता त्यांचा सहभाग घेऊन त्या समस्या सोडण्याचं कार्य NSS मार्फत केलं जातं। कारण प्रत्येकाला देशसेवा करायची असतं आणि देशसेवेची संधी फक्त सीमेवर राहून नाही, तर आपण समाजामध्ये राहून सुद्धा ती चांगल्या प्रकारे करू शकतोय। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे NSS आहे। शासनाच्या जे काही विविध योजना आहे या तळागाळापर्यंत पोहोचवणे, त्यांची जनजागृती करणे, मग मतदार अभियान असो, जनजागृती अभियान असो, रक्तदान शिबिर असो,
किंवा मग आपलं स्वच्छता अभियान असो, प्लास्टिक निर्मूलन असो, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम आहेत ते आम्ही NSS च्या माध्यमातून राबवत असतोय. आणि या सगळ्या करत असताना मागील 3 वर्षापासून कुमारी रेणुका तुळशीराम ढोणे हिने NSS मध्ये आमच्या महाविद्यालयाच्या पूर्ण टीमचं नेतृत्व तर केलेलंच आहे. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये जे काही सगळ्या गोष्टी वेगवेगळे शिबिर आयोजित केल्या जातं त्यामध्ये आमची पूर्ण टीम मॅनेजमेंटला असतं. म्हणजे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे जे विद्यार्थी आहे हे सगळे तिथले इव्हेंट मॅनेज करत असतात. त्याकरताच आत्ताच आव्हानचे शिबिर झालेलं आहे. त्यामध्ये आमच्या महाविद्यालयाची ही सगळी टीम कार्यरत होती. त्या प्रित्यर्थ म्हणजे माननीय कुलगुरू यांनी आमच्या सगळ्या टीमला एक स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित केलेलं आहे की तुम्ही खूप सुंदर काम केलं आहे. म्हणजे ही आम्हाला सगळं अभिमानास्पद बाब आहे. याचाच अर्थ असा आहे की या सगळ्या मुलांमध्ये त्यांच्या नेतृत्व गुणाचा विकास झालेला आहे. पर्यायाने त्यांचा व्यक्तिमत्व विकास सुद्धा झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमचे NSS च्या मार्फत त्यांना शिकून त्यांना एक व्यासपीठ उभं करून देणे व समाजाचा एक सुसंस्कृत नागरिक घडवणे आणि त्यांचा सहभाग देशाच्या जडणघडणामध्ये राष्ट्र उभारणीसाठी व्हावा हीच आमची इच्छा असते. या जे आता हिला राष्ट्रीय स्तराचा राज्य स्तराचा जो पुरस्कार मिळाला आणि बाकीचे NSS चे विद्यार्थी आहे त्यांनी सुद्धा यामध्ये जर या प्रकारे प्रगती केली तर त्यांना सुद्धा भविष्यामध्ये त्याचे मार्क भेटतात का, नोकरीमध्ये म्हणा किंवा अजून शासकीय सेवेमध्ये म्हणा? त्यांना दरवर्षी 10 मार्क इन्सेंटिव्ह म्हणून मिळतात. आणि आता आमचं महाविद्यालय ऑटोनॉमस झालेलं आहे. ऑटोनॉमस मध्ये त्यांना को करिक्युलर म्हणून NSS चा विषय आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना ग्रेड मिळतात. 100 मार्काचा जो पेपर काढला जातो त्याचं मार्काचं विभाजन असं केलेलं आहे, 40 मार्काची थिअरी आणि 60 मार्काचं प्रॅक्टिकल असं मिळून त्या मुलांना 100 मार्क दिले जातात. आणि 100 मार्कामध्ये त्यांना जर चांगले ग्रेड मिळाले तर तो ग्रेड त्यांच्या मार्कशीटवर देतो. याच्या ऐवजी वर्षभर जे कार्य करतात त्यानिमित्त त्यांना 10 मार्क असे इन्सेंटिव्ह दिले जातात. हा फायदा आहेच. तसंच आज कुठल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे जेव्हा ते इंटरव्ह्यूला जातात तेव्हा ते विचारतात तुम्हाला समाजाबद्दल काय माहिती आहे. तेव्हा हे जे सांगतात की आम्ही NSS च्या मार्फत समाजामध्ये कार्य केलेलं आहे, निश्चितच या गोष्टीचा त्यांना तिथे सुद्धा फायदा होऊ शकतोच. निश्चितच राष्ट्रीय सेवा योजनेचा लाभ जो आहे तो विद्यार्थ्यांना मिळतो आणि त्याचा फायदा जो आहे विद्यार्थ्यांना त्याचे अंकगुण सुद्धा वाढवण्यासाठी होतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल या 3 वर्षामध्ये त्याला त्याचे अंक ते वाढवता येतात आणि याच माध्यमातून कुठेतरी देशाच्या विकासासाठी हे एक महत्वाची भर होऊ शकते. इथे आज रेणुका तुळशीराम ढोणे हिला राज्य शासनाचा जो पुरस्कार मिळाला त्यासाठी इथे रोडग्याचं जेवण होता. सिटी न्यूजच्या टीमने सुद्धा हा आस्वाद घेतलेला आहे. आम्ही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सिटी न्यूजच्या टीम करून रेणुका तुळशीराम ढोणे आणि NSS च्या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांचे समन्वयकांचं आम्ही अभिनंदन करतो. कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, चांगापूर. VME महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूने सामाजिक बांधिलकी जोपासत उल्लेखनीय कार्य केले आहेत. अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये सामाजिक भान निर्माण होते आणि त्यांना एक सकारात्मक दिशा मिळते.